नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज साधी सिंपल सोपी रेसिपी बघणार आहे मोमोज आणि मंचुरियनची। तर काय केलेलं आहे, मोठा कोबी घेतलेला आहे, तो छान असा बारीक करून घेतलेला आहे। कट करून घ्या किंवा किसून घ्या। त्यामध्ये नमक टाकून मी 5 मिनिटे ठेवला होता आणि पाणी निथळून सुट्टा करून मी घेतलेला आहे। पाणी बाजूला काढलेलं आहे। यामध्ये हे बघा, मोठ्या आकाराचे 2 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 मोठ्या आकाराचे कांदे पण बारीक चिरून घेतलेले आहेत, एक आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सोबत पण लसणाच्या 4-5 पाकळ्या त्याही बारीक खूप चिरून घेतलेल्या आहेत। आणि साइडला काय केलेलं आहे, मिरची पूड घरच्या घरी तयार केलेली आहे। 8-9 मिरे घेतलेले आहेत, ते ठेचून अशी बारीक पूड केलेली आहे बघा खलबत्त्यामध्ये। आणि इथं काय केलेलं आहे, कढई छान अशी गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये एक पळी तेल ओतलेलं आहे आणि थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला अर्धा कांदा आहे तो वापरायचा आहे। इथे अर्धा कांदा आपण मंचुरियनमध्ये घालायचा आहे। सो मी इथं अर्धा कांदा घेतलेला आहे बघा, आणि बरोबर पार्टिशन करून निम्म घेतलेला आहे। कोबी पण निम्माच घेतलेला आहे, निम्मा साईडला ठेवलेला आहे इथे। आणि कांदा सोबत शिमला मिरची आहे, आलं लसूण आहे, ते सगळं एक जिन्नस एकत्र करून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही आहे, साधारण 80% भाजायचं आहे इथे आपल्याला। मी शिमला मिरची पण निम्म टाकलेला आहे, निम्मा लसूण निम्म आलं असं एकत्र करून छान असं तेलामध्ये भाजत आहे फ्राय करून। थोडासा गॅस कमी केला आहे। सोबत कोबी पण टाकलेला आहे, तो पण निम्मा घेतलेला आहे कोबी इथे। आपण निम्म्याचे मोमोज बनवायचे, निम्म्या सारणाचे आपण इथे मंचुरियन बनवणार आहे बघा। इथे भाज्या आपल्या छान भाजलेल्या आहेत बघा, 80% भाज्या छान भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मिरेपूड टाकायचे आहे आणि चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचे। पण नमक टाकताना ह्याची काळजी घ्यायची, अगदी किंचितच टाकायचं आहे, कारण आपण कोबीमधून पाणी बाहेर करताना नमकचा वापर केलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये ऑलरेडी थोडंसं नमक गेलेलं असतं। आणि कांदा आणि मिरचीसाठी थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे। आणि आपलं हे मोमोचं जे सारण आहे ते तयार आहे। तुम्ही यामध्ये चीजचा वापर केला तरी चालेल। आता इथे मी मोमोज बनवण्यासाठी तिथे डो बनवत आहे, म्हणजे मैद्याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। 1 वाटी मैदा घेतलेला आहे, यामध्ये थोडंसं तेल, साधारण 1 चमचाभर तेल वापरायचं आहे ते, किंवा तुम्ही तुपाचा वापर जरी केला तरी चालेल। आणि त्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे। इथे मी साधारण पाऊण चमचा मी नमक टाकून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून कणिक आपल्याला आधी घट्ट मळायचे आहे, नंतर थोडंसं पाणी घालून सैलसर मळत आणायचे आहे, म्हणजे चपातीची कणिक जशी असते त्या टाईपमध्ये तुम्हाला इथे कणिक मळायचे आहे। आपलं कणिक मळून पण झालेलं आहे आणि मोमोचं सारण पण देखील तिथे तयार आहे बघा। आता उरलेल्या अर्ध्या कोबीमध्ये मी काय केलेले, लसूण आणि आलं आहे ते एकत्र करून एकजीव करून घेतलेला आहे। त्यामध्ये मोठे 2 चमचे मी मैदा घातलेला आहे आणि मोठे 2 चमचे मी ते बेसनच्या पिठाचा वापर केलेला आहे, बघू शकता इथे। आणि अगदी चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकायचं आहे यामध्ये, कारण आपण ऑलरेडी नमक घालून कोबीतून पाणी बाहेर काढतो, त्यामुळे नमक ऑलरेडी आहे त्यामध्ये। लागत असेल थोडंसं पाणी घालून आपण त्यामध्ये थोडासा डो तयार करणार आहे, जेणेकरून आपले गोळे खूप छान बनतील बघा। इथे थोडासा घट्ट आणि मंचुरियनचं आपण तयार केलेलं आहे। तर मंचुरियनचे गोळे कसे करायचे बघा, हाताला दोन्ही बाजूला पाणी लावून घ्यायचे आणि छोट्या आकाराचे तुम्ही असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मैदा असल्यामुळे चांगलं छान असे गोळे तयार होतात बघा। अगदी छोट्या आकाराचे घ्यायचे गोळे, जास्त मोठे घ्यायचे नाहीत। अगदी पेढ्यापेक्षा छोटा पेढा जो असतो ना तेवढे गोळे घ्यायचे बघा। दोन्ही हाताला मी बाजूने पाणी लावलेलं आहे आणि गोल गोल करून घेतलेलं आहे। तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा कसे गोळे करायचे आहेत तिथे। आणि शक्यतो पाणी लावल्यामुळे हाताला पीठ चिकटत नाही आणि आपले मंचुरियन छान असे गोल बनतात बघा। इथे तेल छान तापलं होतं, तेलामध्ये मी मंचुरियन सोडून घेतलेले आहेत बघा। इथे हे 9-10 पेक्षा जास्त मंचुरियन छोट्या आकाराचे असल्यामुळे कमी तेलामध्ये जास्त मंचुरियन बसलेले आहेत बघा इथे। आणि आपल्याला छान असे परतून घ्यायचे, गोल्डन कलर येऊपर्यंत, म्हणजे डार्क जो कलर असतो तो येऊपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे। जर मोठ्या गॅसवर भाजलं तर काय होणार आहे, ते वरच्यावर भाजून जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील, म्हणून गॅस कमी करून आपल्याला जास्त वेळ लागला तर चालेल, पण छान असे भाजून घ्यायचे, अगदी कुरकुरीत होतात ते मंचुरियन बघा इथे। आणि थोडासा कलर चेंज झालेला आहे, मी खालवर करून घेतलेला आहे आणि फुटणार नाही याची काळजी पुरेपूर घेतलेली आहे बघा इथे। मंचुरियन भाजते तोपर्यंत आपण ग्रेव्ही बघायची आहे। इथे मी ग्रेव्हीसाठी काय केलेलं आहे, इथे तुम्हाला चिंग शेजवानची एक पुडी मिळते, ती पुडी 10 रुपयाची आणायची आहे इथे, ती वाटीमध्ये टाकलेली आहे बघा इथे। आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे, त्याच्या गुठळ्या पूर्णपणे काढायच्या आहेत बघा इथे। आणि मंचुरियन पण आपण परत हलवून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे, भाजलंय का बघण्यासाठी। थोडासा वरच्या कोबीचा राहिलेला आहे, त्याला थोडासा काळा कलर आलेला आहे, पण असू द्या। आणि दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, साधारण अर्धी पळी तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे इथे। त्यामध्ये उरलेले कांदा आणि शिमला मिरची टाकून मी भाजी चांगली फ्राय करून घेणार आहे इथे बघा। आणि थोडंसं जास्त फ्राय करायचं नाही, थोडंसं कच्चा अर्धवट कच्चा असं भाजून घ्यायचं आहे याला। आणि आपले मंचुरियन पण छान भाजलेले आहेत आणि मंचुरियन साईडला मी काढून घेत आहे एका प्लेटमध्ये।
कांदा वगैरे भाजतोय तोपर्यंत मी म्हटलं आपले मोमोचे जे छोटे छोटे आकाराचे गोळे आहेत ते गोळे तयार करून घेतलेले आहेत. छोट्या आकाराचे आपल्या पाने लाटून घेतलेले आहेत बघा. अगदी छोटीच करायचे, जास्त नाही. आपले मोदक जसं बनवतो त्या सेम त्या टाईपमध्ये बनवायचे आहेत. कांदा भाजल्यानंतर मी काय केलेलं आहे, जे मगाशी मंचुरियनचं मी मगाशी ग्रेव्ही केली होती त्यामध्ये ते ॲड केलेलं आहे. आणि ह्यामध्ये सगळे मसाले असतात त्यामुळे वरून काही घालायची गरज नाही, फक्त थोडंसं पाणी ॲड करायचं जास्त. हे बघा छोट्या आकाराचे मी गोळे तयार करून घेतले आहेत मोमोसाठी. आणि हे मोमोजचं सारण आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. मी सिंपल मोमोज करणार आहे, अगदी पण मोदक करतो तसंच थोडंसं सारण यामध्ये भरायचं आहे. आणि आपल्याला मोदक करतो तसं त्या टाईपमध्ये सगळ्या पाकळ्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी मोदक केल्यासारखं इथं करायचं आहे आणि मग छोटंसं होल तयार करायचं आहे. हे एक टाईप आहे बघा. इथे टिप सांगणार आहे, मंचुरियनच्या ग्रेव्हीमध्ये मंचुरियन लगेच गरम गरम टाकायचे नाही, थोडेसे गार करून टाकायचे. गरम गरम टाकल्यामुळे ते पूर्ण मऊ पडतात. थोडंसं गार करून टाकल्या म्हणजे थोडासा कुरकुरीतपणा राहतो. आणि हे हलवून लगेच 2 मिनिटं ठेवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपली मंचुरियनची ग्रेव्ही तयार झालेली आहे इथे. आणि इथे मोमोज पण माझे तयार झालेले आहेत. इथे मी 2 टाईपचे मोमोज बनवणार आहे, एक तळलेले आणि एक उकडीचे. सो मी काय केलेले आहे या तेलामध्ये थोडेसे मोमोज 8-9 मोमोज टाकून छान असे फ्राय करून घेतलेले आहेत बघा. इथे एका बाजूला मोमोज फ्राय होतात तोपर्यंत काय केलेलं आहे, एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये तुम्हाला मोमोज उकडून घ्यायचे आहेत. सो मी तर मोदक पात्राचं चाळण ठेवून आपला ऑल इन वन कुकर आहे त्यामध्ये मी मोदक ठेवून गेलेला आहे. पण त्याआधी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपले मोमोज चिकटणार याची काळजी घेतलेली आहे. या टाईपमध्ये गोल्डन आकारचे मोमोज छान असे भाजून घेतलेले आहेत बघा इथे. आणि एक अगदी सिंपल सोपी रेसिपी आहे आणि अगदी हे किती 20 ते 30 मिनिटामध्ये आरामात होऊन जाते आपले बघा. आणि आता हे मोमोज आहेत मी उकडायला ठेवलेले आहेत बघा इथे. आणि 5 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे बघा हे ड्राय मंचुरियन तयार झालेले आहेत आणि तुम्ही शेजवान सॉससोबत खायचं आहे. मी रेडीमेड शेजवान सॉसची वापरलेला आहे इथे. आणि हे बघा ग्रेव्हीतले मंचुरियन आहे तिथे. थोडीशी ग्रेव्ही आणि मंचुरियन खूप छान टेस्टला लागतात. तुम्ही ऑल इन वन शेजवान जी चटणी असते ती तुम्ही बाजारामध्ये तुम्हाला कुठेही भेटेल त्याचा वापर तुम्ही इथे करायचा आहे. सॉसमध्ये आपण चीज पनीर काहीही वापरू शकता. मी फक्त कोबीचा वापर केलेला आहे इथे बघा. आणि हे मोमोज आहेत ते शेजवान चटणीसोबत खाण्यासाठी मी प्लेट तयार केलेली आहे बघा. कशी वाटली मंडळी कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले उकडून पण मोमोज तयार झालेले आहेत बघा. किती छान दिसतात, अगदी बाजारात जसे भेटतात त्या टाईपमध्ये मोमोज आहेत. आणि टेस्ट पण सेमच आहे. शेजवान चटणीसोबत खायचं आहे. कमेंट करून नक्की सांगा.